हाँ, हरेन। ठीक है। हरे राम। उद्यात ब्रध्नस्य विष्टपम गृहमिंद्रश्च गन्वहि मत्सः पीत्वा सचेवहि त्रिसप्त सख्युः पदे। ब्रध्न शब्दाचा अर्थ, ब्रध्न शब्दाचा अर्थ सूर्य। ब्रध्ना, ब्रध्ना, धन, धन म्हणजे काय? आकलन करणे, संकलन करणे. ब्रध्न शब्दाचा अर्थ, ब्र म्हणजे सगळ्या लोकांना, सगळ्यांना संग्रह करत, सगळ्यांचा संकलन करत उदय घेत असतो. सूर्यमंत्रामध्ये देखील आ कृष्णेन रजसा वर्तमान, आ वर्तमान, संग्रह करत येणारा. आ कृष्णेन रजसा, कृष्ण म्हणजे अंधार, रजसा म्हणजे धूळ, म्हणजे अंधार पांगणाऱ्या धुळीच्यामुळे. ज्या ठिकाणी सगळीकडे धुळीमुळे अंधार पांगलेला असतो ते सगळं संग्रह करत दूर करत असतात. असं म्हणून ब्रध्नस्य म्हणजे सूर्यस्य. ब्रध्न शब्दाचा अर्थ सूर्य, सूर्यस्य सूर्याचे. विष्टपम, विष्टपम म्हणजे घर, स्थान. स्वर्गम उद्गन्वहि, स्वर्गम उद्गन्वहि, स्वर्गम सर्व लोकाला, उद्गन्वहि वर घेऊन जातो. म्हणून त्रिसुवर्ण सूक्त आहे. त्या त्रिसुवर्ण सूक्तामध्ये ये ब्राह्मणा त्रिसुवर्णम पठंती ते सोमम प्राप्नुवंती म्हणून एक आहे. आणि जे लोक यज्ञयाग इत्यादी करतात ते सूर्याला जातात, सूर्यलोकाला जातात. चंद्रलोक, सूर्यलोक असे दोन लोक आहेत. जे अन्नदान इत्यादी करून देह सोडून जातात ते लोक चंद्रलोकाला जातात, त्यानंतर पितृलोकाला जातात. आणि जे ब्राह्मण त्रिसुपर्ण पठण करतात हा सूर्यम प्राप्नुवंती म्हणजे ते सूर्यलोकाला जातात. यज्ञयाग इत्यादी करणारे जे लोक असतात की नाही ते सूर्यलोकाला जातात, सूर्यलोकावरून पुन्हा स्वर्गाधिक लोकाला जातात. तर त्रिसुपर्ण सूक्तामध्ये असलेला अभिप्राय आहे. तो अभिप्राय या ठिकाणी दाखवायला आलेले आहेत. तर स्वर्गम उद्गन्वंती, उद्गन्वही, जे लोक सूर्याच्या घरी आधी जातात, सूर्याच्या स्थानाला जातात आणि नंतर स्वर्ग लोकाला पोचतात. इंद्र अहंच, तशा लोकांना इंद्र आणि अहंच म्हणजे ब्रह्म परमात्मा दोघही काय करतात? त्यात इंद्रग्रहम, जे ते इंद्राचं घर आहे की नाही, ब्रध्नविष्टपम, ज्या घराला ब्रध्नविष्टप म्हणतात, म्हणजे सूर्याचं स्थान म्हणतात, तिथं जातात. सौरलोकाला जातात, त्या ठिकाणी पित्वा तत्र सचेवही, त्या ठिकाणी मध्व रस पान करतात, मूळ अष्टरसा रस पान करतात. म्हणजे गोड असणारं परमात्म्याचं चरित्र किंवा ज्ञान प्राप्त करून घेतात. सचेवही, सचेवही सुखम अनुभवावं, त्या ठिकाणी मधुर रस पान करून सचेवही सुखम अनुभवावं. मी आणि इंद्र दोघं मिळून हे भगवंता आम्ही दोघेही मधुपान करून त्या इंद्राच्या घरामध्ये म्हणजे
त्या ब्रध्नाच्या विष्ठपामध्ये स्थानामध्ये मध्व पीत्वा मधुर असं पान करून सदैव ही सुखाचा अनुभव घेत होतो. सर्व लोकांमध्ये सुखाचा अनुभव घेतात. आपण जेवढं पुण्य केलेलं असतं की नाही तेवढं पुण्य कुठं अनुभवतो आपण सर्व लोकात अनुभवतो. चक्षुर इंद्रस्य त्रिसप्तस्थानी, त्या इंद्राचे एकूण किती स्थान आहे? 21 स्थान आहेत. त्या 21 स्थानामध्ये जाऊन त्या ठिकाणी सुख अनुभव करतो, प्राप्त करून घेतो. हा विषय आहे तिचा. म्हणजे एकविंशती दिव्यानि स्थानानि दिव्य चक्रिण हा चक्र जे परिवर्तन करत असतो की नाही तो परमात्मा धर्मी चक्राला फिरवत राहत असतो. जे किती स्थान आहेत एकूण? दिव्य स्थान म्हणजे एकविंशती आहेत. त्या ठिकाणी वज्रिणो वापि तद्भक्तेर भुज्यन्ते. वज्रिण हा वज्री म्हणजे इंद्र. तद्भक्तही इंद्राचे भक्त ऐश्वर्य त्या परमात्म्याचे भक्त याज्ञिक यज्ञयागादी क्रिया करून ते स्थान त्या स्थानाला जातात आणि सुख अनुभवतात. म्हणून प्रवृत्त शास्त्रामध्ये प्रवृत्त संहितेमध्ये सांगितलेलं आहे मनुष्य यज्ञयागादी करून त्या ठिकाणी जातात, सर्व लोकांना जातात. पिंग स्थान म्हणतात त्याला. पिंगला नाडीच्या द्वारे प्राण सोडून सर्व लोक सूर्यलोकाला जाऊन सूर्यलोकावरून सर्व लोकांना जातात. ते सर्व लोकांमध्ये देखील 21 स्थान आहेत. अनुभवाचे 21 टापू आहेत. त्या ठिकाणी सुखाचा अनुभव घेत होतो. ज्ञानामुळे प्राप्त होणारे जे सुख आहे ते सुख प्राप्त होतं. नरक लोकांमध्ये देखील 21 नरक जे आहेत की नाही दुःख अनुभवासाठी किती 21 नरक असतात. तामिश्र अन्नतामिश्र रौरव इत्यादी कसे सगळे नरक असतात. तिथं नरक कसे अनुभवून नंतर कधी परत न येणाऱ्या अशा नरकाला जातो की नाही ते पापी लोकांचा झाला. आणि ज्ञान प्राप्त करून घेऊन यज्ञयागादिक सुख प्राप्त करून यज्ञयागादिकांचे क्रिया करून सौरगतीने सौरगतीने स्वर्ग लोकांना जातात. त्या स्वर्ग लोकांमध्ये देखील 21 स्थान आहेत म्हणून प्रवृत्त संहितेत सांगितलेलं आहे. त्रिसप्त सख्यु पदे सचेव ही म्हणजे सुखम अनुभवावं. मध्वा पीत्वा गोड असणार शास्त्र पान करून त्या ठिकाणी सुखाचा अनुभव घेतात. त्या सगळ्यांचा सखा असणारा इंद्र नामक जो परमात्मा आहे की नाही त्या परमात्म्याने योजलेले 21 स्थान आहेत. त्या 21 स्थानामध्ये सुख अनुभवतो प्रवृत्त संहितेमध्ये सांगितलं आहे. हे त्या उद्यत ब्रध्नस्य विष्टपम गृहम इंद्रश्च गन्वही मध्व पीत्वा सचेवही त्रिसप्त सख्योपदे सख्योपदे सखा असणाऱ्या परमात्म्याच्या पदामध्ये स्थानामध्ये पद म्हणजे स्थान. त्यानंतर अपा पूर्वेषां हरिवः सुतानाम् अथो इदं सवानं केवलं ते ममद्धि सोमं मधुमन्तमिन्द्र सत्त्वावृषं जठर आवृषस्य. आता हे पण ऋग्वेद संहितेचा मंत्र आहे. अपाहा पूर्वेषां हरिवः पूर्वान् सुतान् प्रातःसवनागान् सोमान अपाह. पहिले सुतान म्हणजे काय सोमरस काढलेले. सुत म्हणजे सुत काढणे रस काढणे. प्रातःसवन माध्यंदिन सवन सायान्न सवन म्हणून असे 3 सवन असतात यज्ञामध्ये. 3 सवनामध्ये एक एक सवनात 7 7 म्हणजे 7 त्रिक 21
एक एक सवनामध्ये 7 अनुयाज म्हणून म्हणतात. अनुयाज म्हणून असतात, यज्ञाची प्रक्रिया असतात. 7 प्रकारे अनुयाज करायचं असतं, यज्ञ करायचं. तसे 3 सवनामध्ये करायचं म्हणजे काय, प्रातःसवन, माध्यान्ह सवन, सायान्न सवन, असे 3 सवन असतात. त्या 3 सवनामध्ये 7 7 ते यज्ञ करायची प्रक्रिया आहे. त्या सगळ्या प्रक्रियांना सवना म्हणतात. पहिल्या मंत्रामध्ये तुम्हाला काय सांगितलं, ते सप्त सख्यो 21 स्थान म्हणून सांगितलेलं. तसं इथं आता एक झाल्यानंतर एक, एक झाल्यानंतर एक, असे 3 असतात. 3 सवन असतात. पूर्वान सतान प्रातःसवनगान सोमान अपाहार. प्रातःकाली केले जाणार जे सवन यज्ञ याग आहेत की नाही, त्याच्यामध्ये सोमरस पान करून सोमान अपाहा, हे त्या ठिकाणी सोमरस अपाह म्हणजे रस पान करून हरीन इंद्रियाणी. हरी, हरिवाहा म्हणून आहे. हरिवाहा म्हणजे सगळे इंद्रिय. अपाहा पूर्वेशाम, पूर्व सवनामध्ये घेतलेले रस. हरिवाहा कसे असतात, इंद्रियांना, एक एक इंद्रियांना सुख देत असतात. जितके इंद्रिय आहेत की नाही, तर सगळ्या इंद्रियांना सुख प्राप्त करून देत असतात. सोमरस पान करण्यासाठी म्हणून 7 वेळा जे सोमरस पान करतात ते कोणते, 5 ज्ञानेंद्रिय, मन आणि बुद्धी, अशा सगळ्या इंद्रियांना वर्त येते. वर्त येते म्हणजे आपल्या आपल्या कामाला लावतात. हरिभीर वर्तत येते वा, किंवा त्या परमात्म्याच्या मुळे त्यांना प्रवृत्ती मिळते. अमक करावं तमक करावं ही प्रवृत्ती करण्याची प्रवृत्ती हरी परमात्म्याच्या अनुग्रहाने, हरी शब्दाने इंद्र देखील होतो, परमात्माही होतो. असा पहिला प्रातःसवनामध्ये. इदम माध्यान्ह सवन ते केवलम. त्यानंतर मध्यान्ह काळी करणारा जे केलं जाणार जे यज्ञ असतो की नाही, सवन असतो की नाही, सवन म्हणजे यज्ञ, त्यामध्ये केवळ पान करणं एवढंच. त्यानंतर त्यानंतर म्हणजे प्रातःसवन झाल्यानंतर अथो इदम सवनम केवलम, ते फक्त तेवढं पान करणं आहे, तेवढंच त्या ठिकाणी असतं. ममद्धि सोमम मधुमंतमिंद्र तत्र वृषम जठरे आवृषस्व. अथो त्याच्यानंतर मधुमंतम सोमम, मधुपूर्व म्हणजे गोड असणारा ते सोम रस जठरे आवृषस्य, आसिंच, जठरामध्ये पोटामध्ये आवृषस्य आसिंचन करून, ते सेचन करून, मम अधिच 17 अस्मत्प्राणेन सह पीत शब्दवत मम धी अपूर्वपानत्वात् तदेव पानम मुख्यमिति पीत शब्द. तिथं पीत म्हणून मम धी सोमम मधुमंतम इंद्र सत्ला वृषम जठर आवृषस्व. पान करून जठरामध्ये घेतलेलं जे मधु असणारा सोमरस आहे की नाही, ते आम्हाला मम धी अधिक, अधिकपणे वाढवून देऊ दे, अधिक करून देऊ दे. म्हणजे पहिलं जे 2 पान असतात की नाही, पूर्व प्रातःसवनामध्ये पान केलेले असते सोमरस. त्यानंतर मध्यान्ह सवन म्हणून असतं, माध्यम मध्यान्ह सवयी केलेलं जे असतं ते फक्त केवळ पान असतं. पण त्याच्यानंतर अत्यंत गोड असणारा जे सोमरस आपल्या जठरामध्ये परमात्मा सेचन करतो, परमात्मा सगळी पोटामध्ये जे सेचन करतो, त्याच्याने मम अधीच यज्ञ केलेल्याचं फळ प्राप्त करून देतो, सुख अनुभव करून देतो. अस्मत्प्राणेन म्हणजे आमचे रक्षण करत सुख आपल्याला देत असतो परमात्मा. अस्मत्प्राणेन सह पीत शब्द होतो.
अपूर्वपानत्वात् तदेव पानं मुख्यम इति. ते पान तिसरं जे पान होत आहे कायम संध्याकाळी केलं जाणारं सवन जे असते की नाही त्याच्यामध्ये जे सोमरस पान केलं जातं त्याच्यामुळे मुख्य सुख प्राप्त होतं तुम्हाला. इंद्र केवळ शब्द वाच्य आहे. केवळ शब्द वाच्य म्हणजे मुख्य असणारा इंद्र. केवळ म्हणजे मुख्य त्या इंद्र शब्दाने वाच्य असणारा तो काय करतो. मध्यंदिनम सवनम माध्यंदिन म्हणजे मध्यान्ह काळी केलं जाणारं जे सवन सत्र आहे यज्ञ आहे ममधी. ममधी म्हणजे तिसरं सवन. तत् हि मधो विशेषतो भवती पूर्ते. तिसऱ्या सवनामध्ये जे सोमरस पान केलं जातं की नाही त्याच्यामुळे ते पान केल्यावर फार माझा म्हणजे आनंद प्राप्त होतो. शेवटचा सवन जे आहे त्याच्यामध्ये होतो. तर अशा रीतीने एकेका सवनामध्ये तीन 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 सात 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 तीन सवन असे केले म्हणजे 7 त्रिक 21 होतात. किती सवनत्रय रूपा षोडशी हा. हे तीन सवनामध्ये केलं जाणारं षोडशी आहे. वृषण्य वृषण्वत. वृषण्वत म्हणजे वृष्ण हा इंद्रस्य विशेषतः प्रियता. वृषा वृष्णा वृष्ण शब्दाने अर्थ इंद्र. इंद्र विशेष करून फार आवडतं असे तीन सवनामध्ये सोमरस इंद्राबरोबर बसून तीन सवनात 7 7 वेळा सोमरस पान केला असताना इंद्राला फार आवडतो. चतु चतुरुशता षोडशिना याप्रमाणे या चार रूपांनी परमात्म्याला समर्पण केलं जाणाऱ्या सोमरसाला षोडशी म्हणतात. राध्नोती वृद्धो होती. राध्नोती म्हणजे शब्दाचा अर्थ वृद्ध होतो अविवृद्ध होतो वाढवतो म्हणून असा अर्थ आहे. ते राधृ राधृ आराधने. राध्नोती वृद्धो होती आराधना परमात्म्याची 16 प्रकारची आराधना पूर्ण केल्यानंतर होतं. विरुद्ध पक्षे तो आता विरुद्ध होणं आहे विहार करणे. तो जर विषय घेतला तर परान व्यवधाय अर्धर्चम चषश अर्धर्चशः शंसेत. परमात्म्याबद्दल विहार करायचा असते ना त्याकरता अभिप्रेही दक्षिणतो भवा मेधावृत प्राणी जंगनावरी जो मी ते धरणं मध्व आग्रम उभव उपांश प्रथमापी व्हावा म्हणून त्याच्या सांगितलं. निघाले. हा विरुद्ध पक्षे तू विरुती विहार करणे हा अभिप्राय घेतला तर पदान्वय पदान पदान व्यवधाय पदानी व्यवधाय सगळे पद व्यवधान करावेत म्हणजे लावावेत जोडावेत. अर्धरच्या म्हणजे एक एक अर्धरीच्या अर्धीरीच्या घेऊन ते सगळे पद लावले असताना जोडले असताना
ती जी प्रशंसा केली जाते ते पूर्वासाम पूर्वाणी पदानी, पूर्व म्हणजे आधी घेतलेले जे पद आहेत त्या पदानी पहिले 3, त्याच्यानंतर पुढचे 3, त्यानंतर अजून 3, अशा रीतीने 7 वेळा ते 3 3 3 लावायला लागतात. म्हणजे एक तर इंद्र आणि सूर्य ह्या दोघांच्या परा असतात, म्हणजे दोघांच्या बद्दल घेतलेलं आहे. दुसऱ्यांदा जे आहे विरुद्ध पक्ष म्हणून घेतलं ना, त्या विरुद्ध पक्षाने परमात्मा पर घेतलेला आहे. देवेंद्र आपल्या बरोबर असतो आणि त्या देवेंद्राच्या बरोबर पुन्हा परमात्मा देखील असतो. असे सगळे दोन दोन घ्यायचे असतात. म्हणजे सगळे गोष्टी एक तर इंद्र पर घ्यायचा आणि दुसरा म्हणजे परमात्मा पर घ्यायचा, असे दोघांच्या उद्देशाने केले जाणारे हे गोष्टी परमात्म्याच्या प्रती म्हणून घेताना उद्देशाने घेतलेले जे असतात ते 4 असतात. 4 4 4 असे असतात. आणि तसे 4चे पुन्हा शेवटी आनंददायक असणारा मोक्षाख्य फल देणारा जो आहे की नाही, असे धरायचे. उष्णी उष्णी ह्याच्यात आता बृहती छंद म्हणून पहिल्यांदा घ्यायचा. बृहती छंदामध्ये एकूण 16, एकेका ह्याच्यात 16 असतात. 16 एका 16, 16 16 दोन्ही 32 असे वाढत जात असतात. म्हणजे छंदामध्ये अक्षर वाढत जातात. एक एक अक्षराने एक एक असं घ्यायचं. आधी पहिल्या ह्याच्यात गायत्री छंद, गायत्र्या पंक्तीनांतु द्वे द्वे, गायत्रीमध्ये पंक्तिछंद म्हणून घेतलं तर त्याच्यामध्ये 2 2 पद वाढवावे लागतात. ताभ्याम प्रणुयाद, त्याच्याने उष्टिक छंदाने वर्णन केलं जातं, म्हणजे प्रशंसा आहे. उष्णी हो बृहती, मग उष्णिक झाल्यानंतर बृहती पंक्ती, त्याच्यामध्ये पुन्हा 2 अक्षर वाढले म्हणजे की बृहती. उष्णिहांतु उत्तमान पादान, उष्णिक मध्ये उत्तम असणारे पाद असतात ना, त्या पादामध्ये दौ दौ कुर्या, 2 2 वाढवायचे. म्हणजे चतुराक्षर पहिल्या ह्याच्यात 4, दुसऱ्या ह्याच्यात 4, एक एक पादामध्ये 4 4 अक्षर वाढवत जावे. द्विपदा चतुर्था कृत्वा, द्विपद कसे 4 करायचे. प्रथमाम दृष्टुभा, पहिलं जे आहे दृष्टुभ, गायत्री उष्णिक अनुष्टुप त्रिष्टुप असे असतात. त्रिष्टुप झाल्यानंतर बृहती, बृहती झाली की पंक्ती, पंक्ती झाल्यावर जगती म्हणतात. जगती छंद आहे. उत्तमाया चतुर्थम अक्षरम अंत्यम, उत्तम असणारे जे म्हणजे जगती छंद आहे की नाही, त्यामध्ये 4 अक्षर वाढले जातात. शेवटचे पूर्वाभ्या पूर्वस्य आद्यम उत्तरस्य, पहिल्या म्हणजे पदाचे जे आहेत की नाही त्याच्यात उत्तर पदामध्ये एक एक अक्षर वाढत जातात काही काही ठिकाणी. त्याकरता बृहती आणि पंक्ती, त्याच्यानंतर त्रिष्टुभ जगती मध्ये एक मध्ये आहे, काय तृष्णिक उष्णिक म्हणून आहे त्याच्यात. अनुष्टुभम अतिच्छंद, अनुष्टुभ जे आहे ना मग अतिच्छंद म्हणून त्याच्याने म्हणला जातो. पूर्वस्य आद्यम उत्तरस्य, पहिलं ह्याचं आद्य पहिलं, उत्तराच्या ह्याच्यात अजून एक वाढत असत, प्रत्येक ह्याच्यामध्ये एक एक वाढतं ना, म्हणून तसे हे एकूण छंद छंद म्हणून आहे की नाही, छंदशास्त्रामध्ये एक 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 शब्द अक्षर वाढत जातात. वाढणारे जसं जसं वाढतात 2 2 2 वाढत जातात ना, त्याच्यामुळे गायत्री उष्णिका अनुष्टुप बृहती पंक्ती बृहती पंक्ती जगती अतिजगती पर्यंत असतात. अनुष्टुप जे आहे अधिच्छंद म्हणून म्हणतात. म्हणजे आपल्या परमात्म्याचेच परमात्म्याला जास्त आवडणारे श्लोक कोणते तर अनुष्टुप, गायत्री आणि अनुष्टुप हे दोन्ही फार आवडतात. म्हणून जितके महाभारत वगैरे इत्यादी काही ते ग्रंथ आहेत, त्या ग्रंथामध्ये सगळ्या म्हणजे ज्याला इतिहास हा चौथा वेद म्हणून म्हणतात. इतिहास हे 14 वेद, चौथा वेद.
पहिलं जे आहे की नाही ते वेद आहे. त्या वेदामध्ये काय आहे, जास्त कोणते असतात, गायत्री छंद जास्त. आणि इतिहास पुराणामध्ये कसं असतात, म्हणजे हे पंक्ती इत्यादी छंद जास्त असतात. गायत्री छंद जसं तिथं जास्त असतात, तसं पुराणामध्ये किंवा इतिहासामध्ये अनुष्टुप छंद जास्त असतो. अनुष्टुप छंद म्हणजे 4 पदांचे 4 4 4 4 अशा मिळाले, एकूण 16 16 16 अशा मिळून 32 होतात बरं का. हे अनुष्टुप छंद होतो, 32 अक्षरांनी युक्त असलेला अनुष्टुप. 24 अक्षरांनी युक्त असणारी गायत्री. आणि वेदामध्ये सगळीकडे गायत्री छंद जास्त. इतिहास पुराणामध्ये अनुष्टुप छंद जास्त. परमात्म्याचा म्हणजे प्रार्थना करण्याची प्रक्रिया आहे ना, ती वाढवली जाते असं. उत्तरासु इतरान पादान षष्ठान कृत्वा सहा सहा असं वाढ अनुष्टुप कायम संसेत. म्हणून ते असे वाढवून हे 32 करून 32 अक्षर करायचे. कृत्वा अनुष्टुप कायम संसेत. अनुष्टुपाने प्रशंसा करावे. शंसा म्हणजे प्रशंसा करावी. जेव्हा वैदिक मंत्र असतात त्यावेळेस वैदिक मंत्रामध्ये गायत्री छंदाने प्रशंसा केली जाते. जास्त गायत्री छंद असतात. आणि जसे महाभारत इत्यादी आहेत, त्या महाभारताधिकामध्ये विशेष हे करून वेदामध्ये देखील अनुष्टुप छंद वापरला जातो बरं का. गायत्री छंद हा वेदामध्ये असतो, पुराणामध्ये असतो, महाभारताधिकामध्ये असतो. अधिक गायत्री छंद अनुष्टुप छंद असतात त्याच्यात. इथं गायत्री छंद हे सगळं छंद वर्णन म्हणून म्हणतात, ते केलेलं आहे. महानाम्नीनाम पंचाक्षरान उपसर्गान उपसृजती एकादशाक्षरेषु पादेषु. 11 अक्षरांनी युक्त असणारे पाद, एक एक पाद 11 11 अक्षरांचे घेतात. आणि त्याच्यामध्ये काय काय महानामनी म्हणून जे संस्थान केलं जातं ना, महानामनी म्हणून प्रशंसा करण्याचे जे पद असतात किंवा वाक्य असतात, त्याच्यामध्ये 5 5 अक्षर वाढवले जातात. आणि त्याच्यामुळे अक्षर वाढवल्यामुळे त्याला शंकती उष्टिक छंद, पंक्ती छंद, असे सगळे छंदांचे नाव जरा बदलले जातात. जसं जसं पादामध्ये एक एक अक्षर वाढतात, त्याप्रमाणे अक्षर वाढल्यामुळे छंदस म्हणजे आहेत की नाही, अनुष्टुप छंद हा वाढला जातो. पंच अक्षरांनी युक्त केलं तर त्याच्यामध्ये देखील एक एक अक्षर वाढवलं तर गायत्रीमध्ये देखील वाटतं. म्हणून त्या गायत्रीला उष्णिक गायत्री म्हणतात. हे सगळे हे हे पादामध्ये वाढतात. एवा इहेवा अपाहा पूर्वेशम हरिवस्तुताराम एवा हि इंद्रम अथो इदम सवनम केवलं ते. जे पद एक एक वाढत वाढत जातात की नाही, त्याच्यामुळे ते सोमरस परमात्म्याला देताना वाढवत वाढवत गेल्यासारखं. आणि ज्याच्यामध्ये वाढवलं जात नाही, जेवढे तेवढे ठेवतात, ते इंद्रादिकांना प्रशंसा करण्यासाठी कारणीभूत बनतात. आणि अशा कारणीभूत असणाऱ्या ह्या पदांच्या द्वारे, छंदसांच्या द्वारे केला जाणार जे सवन आहे की नाही, प्रातःसवन, माध्यंदिन सवन, सायान्न सवन म्हणून ते सवन केवलं ते, केवळ म्हणजे इंद्रपर असणारे असे होतात. जे ज्याच्यामध्ये अक्षर वाढवून घेतले जातात ते परमात्मपर असतात. एकूण परमात्मपर असणारे कोणते, इंद्रपर असणारे असे कोणते, श्रवणातील प्रशंसा केले जाणारे मंत्र हे सगळे इथं वाढवले सांगितले. एवा हि चक्रो ममद्धि सोमम मधवंतम इंद्रवशी हि चक्र तत्रा वृषण जठर आवृस्व इति.
जे काही इंद्रासाठी म्हणून सोमरस दिला जातो की नाही, ममधी म्हणजे मला आपल्याला सगळ्यांना काय करतात, आनंद वाढवतात. ममधी म्हणजे आनंद मधुमंतम, ममधी शब्दाचा अर्थ मधुमंतम, इंद्र. इंद्र मधुमंत असणाऱ्या अशा रसाने आपल्याला आनंदित करून वशी ही चक्रा, इंद्र सगळ्या लोकांना वश करून घेतो. 17 वृषण जठरे आवृषस्व, यज्ञामध्ये वृषण, वृषण म्हणजे या ठिकाणी पान करत, वर्षण करत, सिंचन करत, जठरे आवृषस्व, ते कोणते जठरामध्ये वर्षण करतात. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, हे सगळे घ्यायचे. एकूण 21 म्हणून सांगितलेले. 21 इंद्रियांना मनपूर्वक मनाला धरून 21 होतात. म्हणजे पंचभूत, पंच तन्मात्रा, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि मन, असे सगळे मिळून 21 होतात. ते 21 जे स्थान आहेत ना, ते 21 स्थान इंद्र त्याची प्रशंसा ते केल्या असताना सोमरस पान करून आपल्या बरोबर त्या सगळ्या स्थानामध्ये राहून त्यांना त्या त्या स्थानाने, त्या स्थानाने येणारा जो आनंद असतो की नाही, सर्वाधिक लोकांमध्ये आपल्याला प्राप्त करून देतो, देवेंद्र प्राप्त करून देतो. म्हणजे तिथं आपण स्वर्गलोकामध्ये गेला असताना आपल्याला जे सुख प्राप्त होतं ते 21 स्थानामध्ये राहून सुख प्राप्त करून देतो देवेंद्र. आणि ते अतिशयित रीतीने केलं गेलं म्हणतो परमात्मा पर असताना मोक्षाख्य सुख देणारा होतो. म्हणजे गंभीर गूढ अर्थ याच्यामध्ये भरलेला आहे. छंदस काय आहे, शब्द काय आहे, बर का. आणि ते सगळे इंद्रिय किती असतात, एकूण 21 इंद्रिय असतात, कळालं की नाही. 21 स्थान म्हणजे स्वर्गलोकामध्ये जाताना 21 स्थान, म्हणजे इथं जसं नरकामध्ये दुःख भोगायला सांगितलं तामिसर अंध तामिसर इत्यादी स्थान, त्याप्रमाणे सुख प्राप्त करून घेण्यासाठी देण्यासाठी देखील देवेंद्र तिथं आपल्या बरोबर राहून त्या 21 स्थानामध्ये तिथं राहून तो आपल्याला सुख देत असतो. ते 21 स्थान म्हणजे कोणते, तर हे आता तुम्हाला कळण्यासाठी सांगितलं. 21 म्हणजे पंचमहाभूत 5, पंच तन्मात्रा 5, 5 ज्ञानेंद्रिय 15 झाले, मग 5 कर्मेंद्रिय, त्यानंतर मन, एकूण 21. त्या 21 स्थानामध्ये देवेंद्र आपल्या बरोबर राहून त्या त्या स्थानापासून आपल्याला सुख प्राप्त करून देत असतो, आनंद प्राप्त करून देत असतो. वृषण जठर आवृषस्व, म्हणजे हे आपल्या जठरामध्ये आपण केलेल्या यज्ञामुळे आनंदाचा, आनंदाची अभिवृद्धी करत, म्हणजे वर्षण करत आपल्या जठरामध्ये राहून आवृषस्व, आवृषस्व म्हणजे उत्तम रीतीचा अभिवृद्धी करून देतो, वर्षण करून प्राप्त करून देतो. आता हे सगळे गंभीर अर्थाने युक्त असणारा हा मंत्र, 2 मंत्र आहेत. उद्यत विस्तपम आणि अपाहा पूर्वेशाम हरिवहा सुतानाम अथो इदम सवरम केवलम ते ममध्ये सोमम मधुमंतम इंद्र 17 जठरे आवृषस्व. आपल्या पोटामध्ये राहून परमात्मा आपल्याला अभिवृद्धी करून देतो, वर्षण करून प्राप्त करून देतो. ही गोष्ट या 2 मंत्रांनी सांगितली. भगवत भक्ती ज्ञान वैराग्य पूर्वकांचे कर्म कर्तव्यम. ते कर्म आपण कोणतंही कर्म केलं तर भगवंताच्या ठिकाणी भक्ती ठेवावी, भगवंताचं ज्ञान प्राप्त करून घ्यावं, दुसरीकडे विरक्तता प्राप्त करून घ्यावी. असे भक्ती ज्ञान वैराग्य पूर्वक कर्म आपण करावे. ही गोष्ट याच्यामध्ये दाखवली. इष्टापूर्तम मन्यमाना वरिष्ठम नान्यश्रेयो वेदयन्ते प्रमूढाः आकाश्य पृष्ठे सुकृते ते अनुभूत्वा इमं लोकं हीनकरं भाविषन्ति.
हीन असणाऱ्या अशा अरे प्रकारचे जे असतात हे लोक लोक असतात म्हणून दाखवलं. आता हे दोनच मिनिट सगळं आहेत. अजून एका पुढच्या पाठात घ्यावं लागेल. हा, दोनच पुढच्या मिनिट. पाठामध्ये घ्यावं लागेल. होय. हो. म्हणून भक्ती ज्ञान वैराग्य पूर्वक कर्म करावे, हे अभिप्राय हा शेवटचा अभिप्राय आहे. तो अभिप्राय इथं दाखवतो. पहिल्या सवनामध्ये भक्ती वाढण्यासाठी, दुसऱ्या सवनामध्ये ध्यान वाढण्यासाठी, तिसऱ्या सवनामध्ये वैराग्य साठी, असे 3 श्रवणामध्ये करायची प्रक्रिया आपल्या कर्मामध्ये आपण म्हणजे जे करत असतो ते कर्म ते अशा रीतीने झालं तर सफल होतं, भगवंताचा अनुग्रह प्राप्त होतो. ही गोष्ट पुढच्या पाठामध्ये तुम्हाला कळेल. श्रीकृष्णार्पणमस्तु. अरे हरे नमः. नमः. श्रीकृष्ण.